नमस्कार. आज वसई तालुक्यात काँग्रेसने एक पत्रकार परिषद घेतलेली. त्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी ह्यांना मार्गदर्शन करण्यासाठी UP व्यंकटेशजी हे आलेले आहेत. हे ह्या ठिकाणी सर्व पत्रकार परिषदांना देखील त्यांनी काही मार्गदर्शन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आता आपण विचारूया आजच्या ह्या पत्रकार परिषद आणि आजच्या ह्या मीटिंगचे मुख्य उद्दिष्ट काय हे आपण अनिल आलमेडाशी बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचं राष्ट्रीय लेवलला संघटन सृजन हा कार्यक्रम चालू आहे. संघटन मजबूत करणं ह्या दृष्टिकोनातनं आमचे कोकणचे प्रभारी ऑल इंडिया काँग्रेसचे सचिव UV व्यंकटेश साहेब आज आमच्यामध्ये आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. आपल्याला इलेक्शन जिंकण्यासाठी आपल्याला बूथ लेवलला स्ट्रॉंग संघटन असणं गरजेचं आहे. त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं. अनेक विषय आहेत. मोठा भ्रष्टाचार वसईमध्ये चालू आहे. रिझर्वेशनमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. एक डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये मोठी कारवाई झालेली आहे. लवकरच त्याचा पर्दाफाश काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे. वसई इथे सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतो या भ्रष्टाचारामुळे त्याला देखील जास्त लोकांपर्यंत पोचवून लोकांचं नुकसान काय होते हे देखील सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण BJPने जे बिहारमध्ये चालवलेलं आहे ते वसईमध्ये काँग्रेसला फटका बसू नये. त्यामुळे आपल्याला प्रत्येक बूथला जी नावं आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, जे मतदार आहेत त्यांची नावं तिकडे आहेत की नाही, नावं चुकीचे काढली गेली आहेत का काय, ह्याच्यावर देखील विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आणि संघटना मजबूत करणं, सुदैवाने लिडरशिपने काँग्रेसला विधानसभेमध्ये वसईला लढण्यासाठी संधी दिली. विजय शेटने सीट लढली आणि जे इकडचे सत्ताधारी आहेत त्यांचा पाडाव केला. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचा प्रत्यय येईल. त्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी आज UV व्यंकटेश साहेब आहेत. चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं. आमचे प्रभारी देखील जोजो थॉमस इकडे आहेत. विजय शेठ पाटील आहेत ज्यांनी इलेक्शन विधानसभेचं लढवलं. माजी जिल्हाध्यक्ष आहेत. आमचे सचिव कॅप्टन निलेश पेंडारी आहेत, त्यांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं. संघटनात्मक दृष्टिकोनातनं काँग्रेसची ताकद वसई विरारमध्ये वाढत आहे आणि जे मतदार आहेत त्याचं शिक्कामोर्तब देखील विधानसभेत आपण पाहिलं. बोईसर, नालासोपारा आणि वसईमध्ये 1 लाखाच्या वर, 1.25 लाखाच्या वर ऑफिशियल वोटर्स आहेत. ते 2 लाखापर्यंत कसे जातील आणि आपल्याला सीटमध्ये कॉर्पोरेशनमध्ये चांगल्या सीट कशा मिळतील ह्या दृष्टिकोनातनं काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. तुम्ही जे मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही इकडच्या ज्या स्थानिक पार्टीच्या सोबत इलेक्शन समोर लढल्यामुळे BJPला फायदा झाला, तर ह्या वेळेला तुम्ही BJPचा पराभव करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखलेली आहे? बघा, पराभव BJPचा करायचा आहे का कोणाचा करायचा आहे यापेक्षा या जो भागाचा आपल्या महानगरपालिकेचा जो काही अधोगती झालेली आहे, म्हणजे प्राथमिक गरजा, म्हणजे ज्या वेळेला लोकसंख्या 10,000 होती तर गटर तेवढीच आणि आता 2 लाख झाली तरी गटर तेवढीच. एक उदाहरण तुम्हाला दिलं तर अशा वेळेला पराभव करण्यापेक्षा लोकांच्या सुविधेसाठी आम्हाला कोणाबरोबर जायचं आहे आणि कोणाबरोबर नाही, जेणेकरून आम्ही एक चांगलं प्रशासन देऊ शकतो या महानगरपालिकेला. आणि येणारा महापौर उपमहापौर हा काँग्रेसच्या सहमतीने किंवा काँग्रेसचाच असेल असा आम्हाला विश्वास आहे. आणि जनता पूर्णपणे काँग्रेसच्या या चांगल्या कामाला साथ देणार, कारण का जनतेने आता वसई विधानसभेमध्ये दाखवूनच दिलेलं आहे काय काय होऊ शकतं. वसई विधानसभेमध्ये जे स्थानिक जे नेते होते त्यांचा पराभव BJPने नाही केला, त्यांचा पराभव काँग्रेसने केलेला आहे. आणि काँग्रेसने जी ताकद दाखवली त्यामुळे त्यांना कळलं का काँग्रेस विरोधात जर लढली तरच आपला पराभव होऊ शकतो. मग तुम्ही इकडच्या स्थानिक पार्टीशी युती करणार का? स्थानिक पार्टीशी युती करणं हा मुद्दा जो आहे तो कोर कमिटीमध्ये नक्कीच त्याचा निर्णय घेण्यात येईल का करणं गरजेचं आहे का नाही आहे आणि कुठल्या भागामध्ये करणं गरजेचं आहे, कारण का हा सामुदायिक निर्णय असणार आहे. तर एका क्षणामध्ये हा निर्णय आपण जाहीर करू शकत नाही. पण पहिले सांगितल्याप्रमाणे जर जनतेचा आणि शहराचा फायदा होणार असेल आणि सेक्युलर मतं आणि सेक्युलर विचार जर टिकणार असतील तर काँग्रेस नेहमीच चांगला विचार करेल या देशासाठी. सर, आपण आता नुकताच बोलले की आपले वसईचे 29 जे गाव आहेत ह्याचं सध्याची स्ट्रॅटेजी काय? गावं कायद्याने पाहायला गेलं ना तर एकदम महानगरपालिकेच्या बाहेर आहेत. माझ्याकडे कोर्टच्या 2 ऑर्डर आहेत. आज तुम्ही समता पेपर वाचून पहा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 29 ग्रामपंचायतच्या नागरिकांनी महानगरपालिकेचा टॅक्स भरू नये, ग्रामपंचायत स्थापनेचं वेटिंग करावं आणि आपल्या ग्रामपंचायत स्थापना झाल्यावर आपल्या ग्रामपंचायतमध्ये टॅक्स भरावं. एवढं चॅलेंज जो करतो त्याच्या हातामध्ये काहीतरी कायदेशीर कागदपत्र आहेत म्हणून करतो. आणि सर्व 29 ग्रामपंचायतच्या लोकांचं ब्रेन वॉश झालेलं आहे. त्यांना समज पूर्ण आलेली आहे की विजय पाटील, जिमी गोन्साल्विस, आमचे अनिल आलमेडा साहेब, आमचे डॉमिनिक दादा सारखे जे आमचे या गावा सोडण्यासाठी जे पाठीमागे आहेत असे लोक, आणि जॉन परेरा साहेब असतील, मनवेल तुस्कानो साहेब असतील, असे बरेच नेते, खानविलकर साहेब असतील,
अशी बरेच नेतं आमच्या गावात सोडण्यासाठी आमच्या पाठीशी उभे आहेत आणि आम्हाला यश आलेलं आहे. लवकरात लवकर हे जे आता मतदार याद्या झालेल्या आहेत किंवा वार्ड रचना होणार आहे, त्या वार्ड रचनामध्ये फेरफार करूनच यांना महानगरपालिकेचं इलेक्शन घ्यावे लागेल, एवढं चॅलेंजिंग मध्ये मी बोलू शकतो. सर, आपको एक लास्ट का एक क्वेश्चन है कि इधर अभी जो इस साल महाराष्ट्र में जो इलेक्शन हुआ उसके अंदर बहुत गड़बड़ी हुई, ऐसा आप लोग हमेशा बोलते हो, तो वसई के बारे में आपका क्या स्ट्रैटेजी है? नहीं, वैसे नहीं, पूरा महाराष्ट्र में वो लोग ऐसा किए, ऐसा नहीं कि एक ही कॉन्स्टिट्यूंसी में किए करके, नहीं तो 200 बस एक ही दिन गुजरात से आके विजय पाटिल के खिलाफ वोट डालने का क्या था? कोई सरकारी अधिकारी उसको रोका नहीं, ना चेक किया नहीं, 10,000 वोट डाले, हमारा आदमी 10,000 से हारा, नहीं तो जीतने वाला कैंडिडेट हमारा। तो ऐसा सब जगह भी हुआ है, महाराष्ट्र में, ऐसा नहीं कि वसई में हुआ है। तो इसके लिए हम लड़ रहे, सुप्रीम कोर्ट गए, फिर हाई कोर्ट बेचे, हाई कोर्ट में है, हर रोज हम इसके लिए लड़ रहे. तर आपण ऐकलं, वसईत जे काँग्रेसचे वरिष्ठ आणि काँग्रेसचे लीडर आहेत त्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये व्यवस्थितरित्या काम करू आणि आमच्या येथून आम्ही आमचा महापौर उपमहापौर आमचाच जोडीला जे असतील तेच असेल असं ह्यांनी ठाम सांगितलेलं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार.